नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या सगळ्यांचं HD एक्झाम यूट्यूब चॅनल खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रो, आज आपण जे विद्यार्थी पहिल्यांदा पोलीस भरती देत आहे किंवा एक दोन भरतीचा ज्यांना अनुभव आहेत त्यांनी आता कशाप्रकारे या पोलीस भरतीची रणनीती आखायची, कशाप्रकारे तुम्ही सिलेक्शन मिळवायचं आहे, त्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या हे सर्व माहिती देणार आहोत. तसंच पोलीस भरतीची जाहिरात कधी येणार, किती पदासाठी असणार, वयवाढ संदर्भात निर्णय किंवा इतरही सर्व माहिती देणार आहोत. फक्त आणि फक्त व्हिडिओ 100% शेवटपर्यंत बघा. तुम्हाला 100% फायदा होणार म्हणजे होणार. पूर्ण व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत बघा. तर विद्यार्थी मित्रो, पोलीस भरती 2025मध्ये जे विद्यार्थी पहिल्यांदा भरती देणार आहेत त्यांनी कशाप्रकारे तयारी करायची व सिलेक्शन मिळवायचं असेल तर काय काय केलं पाहिजे, तसंच जे विद्यार्थी जुने आहेत ज्यांना 2-3 भरतीचा अनुभव आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण संपूर्ण रणनीती सांगणार आहोत. जे विद्यार्थी या व्हिडिओ शेवटपर्यंत बघन आणि आपण सांगितलेल्या गोष्टीचं पालन करन त्यांना 100% यश मिळणार म्हणजे मिळणार. त्यांना कोणी यशापासून रोखणार नाही. ते 100% पोलीस भरती होणारच. तर विद्यार्थी मित्र, मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व गोष्टी सांगणार आहेत. नवीनातला नवीन, शून्यातला शून्य मुलगा जरी असला तरी त्याला संपूर्ण पोलीस भरतीमध्ये काय काय टास्क असतात, कशाप्रकारे सर्व कॉम्पिटिशन, त्यानंतर कशाप्रकारे स्पर्धा, आणि तुला जर यश मिळवायचं असेल तर कोणत्या कोणत्या गोष्टीचं पालन करणं आहे भावा. त्यानंतर जे जुने विद्यार्थी आहेत त्यांनीसुद्धा कोणत्या कोणत्या गोष्टीचं पालन केलं पाहिजे. कारण की विद्यार्थी मित्र, मी स्वतः MPSCची तयारी करतो. माझं स्वप्न PSI व्हायचं आहे. परंतु माझे 25 ते 30 मित्र सध्या पोलीस दलामध्ये आहेत. आम्ही सोबत अभ्यास केलेला आहेत. त्या विद्यार्थ्यांनी कोणकोणत्या गोष्टीची रणनीती आखली होती, कशाप्रकारे शून्यातला विद्यार्थीसुद्धा भरती झालेला आहेत, त्यांनी कोणत्या कोणत्या गोष्टी अवलंबवल्या होत्या, त्या सर्व मी तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळे विद्यार्थी मित्र, 100% तुमच्यासाठी फायद्याचा आणि अनुभवाचा व्हिडिओ आहे. विद्यार्थी मित्र, सगळे 100% विद्यार्थ्यांचे अनुभव मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहोत. फक्त आणि फक्त व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. तर पहिल्यांदा पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय करावं, सगळ्यात महत्त्वाचं, भावा तू पोलीस भरती करायचं ठरवलं आणि जे आपण बहिणी असन, आपल्या भाऊ असन, तुमचा हा निर्णयाचं मी स्वागत करतो. तर तुम्ही आता सगळ्यात महत्त्वाचा आत्मविश्वास ठेवा आणि स्वतःला सांगा की एक दिवस मी 100% पोलीस भरती होणार म्हणजे होणार. तसं मागं हटायचं नाही, खचून जायचं नाही. कारण की याच्यामध्ये खूप मोठी स्पर्धा आहेत. बरेच विद्यार्थी डिप्रेशनमध्ये जातात, यश मिळत नाही, जे पाहिजे त्या गोष्टी त्यांच्याकडून होत नाही. ग्राउंड असो किंवा लेखी परीक्षा असो, त्यामुळे कुठंतरी वाटतं की सोडून द्यावं किंवा उगं चालू इकडं, किंवा वेगवेगळे वाईट विचार येतात, निगेटिव्ह विचार येतात. तर भावा, असं सगळ्या गोष्टी निगेटिव्हला सोडून द्यायचं. 100% मनामध्ये एकच गोष्ट ध्येय निश्चित करायचं. 100% तुझं सिलेक्शन होणार म्हणजे होणार. तुला कोणीही रोखू शकणार नाही. त्यामुळं भरती होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आत्मविश्वास स्वतःच्या मनामध्ये आणा. नवीन जे विद्यार्थी आहेत, त्यानंतर मैदानी चाचणीची तयारी कशी करावी विद्यार्थी मित्र, जे विद्यार्थी नवीन आहेत किंवा ज्या पण नवीन बहिणी आहे आपल्या, ज्या पोलीस भरतीची तयारी करण्याला आता येत आहेत, तर तुम्ही सगळ्यात आधी रनिंगची वगैरे प्रॅक्टिस करा. हळूहळू पळत जा, जास्त लोड घेऊ नका. रोज असं 5 किलोमीटर 10 किलोमीटर असं पळू नका. परंतु रोज साधारणतः जरी 1 किलोमीटर आज पळत असन तर 15 दिवसांनी 2 किलोमीटर पळा. त्याच्यानंतर परत पुन्हा 15 दिवसांनी 3 किलोमीटर पळा. त्याच्यानंतर परत असं वाढवत जा. आणि सध्या तरी नवीन विद्यार्थी मित्र, जितकं तुम्ही जास्त पळशाल तितकं तुमचा स्टॅमिना तयार होणार. साधारणतः तरी एक टार्गेट ठेवा की तुम्हाला जवळजवळ 5 ते 6 किलोमीटर डेली पळायचं आहेत. त्यांनी तुमचा विद्यार्थी मित्र सांगण्याचा उद्देश आहे इतकं पळण्याचं, म्हणजे SRPFसाठी 5 किलोमीटर ग्राउंड असतं आणि पोलीस भरतीसाठी 1600 मीटरचे धावणं असतं. तर विद्यार्थी मित्र, 1600साठी ना तुमच्यामध्ये स्टॅमिना लागतो, दम जिरलेला लागतो. त्याच्यामुळं तुम्हाला लाँग रूटची सवय पाहिजे, जेणेकरून तुम्हाला 1600 मीटर ओढण्यासाठी जास्त म्हणजे जमन ते. कारण की सोपं नाही आहे विद्यार्थी मित्र 1600 मीटर ओढणं. त्यामुळं तुम्ही जास्तीत जास्त आत्तापासून हळूहळू प्रॅक्टिस करा. 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर असं वाढत जाऊन जवळजवळ 6-7 किलोमीटरचं तुम्ही रनिंगचं टार्गेट ठेवा, जेणेकरून तुमचा चांगला स्टॅमिना तयार होईल, ज्याच्यामुळे तुम्हाला 5 किलोमीटर असो किंवा 1600 मीटर असो याला अडचण येणार नाही. त्याच्यानंतर 100ची सुद्धा हळूहळू तयारी करा. 100साठी सुद्धा विद्यार्थी मित्र वॉर्मअप वगैरे असतात, त्याचेसुद्धा व्हिडिओज आहे. कशाप्रकारे तुम्ही 100 मीटरची तयारी करतात, यूट्यूबवर व्हिडिओ आहेत. वॉर्मअप वगैरे करीत जा, ज्याच्यामुळं तुम्हाला 100% 100चे शूट. त्याच्यानंतर गोळ्यासाठी विद्यार्थी मित्र, गोळा जर तुमचा कमजोर असेल त्याच्यासाठी विद्यार्थी मित्र पुलअप्स असतात, पुलअप्स मारा विद्यार्थी मित्र. त्यानंतर
जो तुमचा शोल्डरचा व्यायाम आहे तो पण करीत जा. आणि त्यानंतर एक वेगवेगळ्या प्रकारची व्हिडिओ आहे ते पण तुम्ही बघू शकतात. एक प्रकारे झटका कसा दिला जातो तुम्हाला फायदा होणार. आणि रनिंग करीत असताना विद्यार्थी मित्र सकाळी किंवा संध्याकाळी एक टाईमच नियोजन करा. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योग्य डाईट. त्याच्यामध्ये जे प्रोटीनयुक्त डाईट आहेत त्याच्यामध्ये अंडे असो किंवा हरभरे चणे जे असतात भिजलेले किंवा इतरही ज्या आहेत डाईट तुम्हाला व्हिडिओ भेटतील यूट्यूबवर. पोलीस भरतीचा डाईट कोणता घ्यायचा 100% तो डाईट फॉलो करा म्हणजे करा. नाहीतर तुम्हाला कमजोरीने विद्यार्थी मित्र आणि ज्या गोष्टी तुमच्याकडून व्हायच्या त्या पण होणार नाही. त्याच्यामुळं मैदानी चाचणीची तयारी करत असताना 100% डाईटचं प्लॅन करा. डाईट घ्यायचाच. तर त्याच्यानंतर अशा प्रकारे तुम्ही पोलीस भरतीची तुमची मैदानी चाचणीची सुरुवात करा. त्याच्यानंतर तर लेखी परीक्षेची तयारी कशी करावी. तर विद्यार्थी मित्रांनो लेखी परीक्षेची तयारीसाठी सर्वात आधी तुम्ही एक योग्य बॅच घ्या. तुम्हाला जी योग्य वाटेल ती घ्या. बरेच टीचर आहे, बरेच चॅनल्स आहेत, बरेच जणांचे क्लासेस आहे. तुम्हाला जो योग्य वाटेल जिथं तुम्हाला समजन कोणाची घ्या, परंतु एक बॅच घ्या. बॅचमध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्र प्रत्येक गोष्ट समजावून स्पष्टीकरणासह सांगितली जाते. त्यामुळे तुम्ही नवीन विद्यार्थी असल्यामुळे तुम्हाला बऱ्याच गोष्टी पटकन समजन. आणि याच्या व्यतिरिक्त तुमच्याजवळ काही पुस्तकं पाहिजे ज्यामध्ये बाळासाहेब शिंदेंचं मराठी व्याकरणाचं पुस्तक आहेत. त्याच्यानंतर मॅथ्ससाठी म्हणजे गणितासाठी सचिन ढवळे साहेबांचं आहेत. कोकिळा प्रकाशने सतीश वशे साहेबांचं आहेत. आणि बुद्धिमत्तासाठी सुद्धा सतीश वशे आणि सचिन ढवळे साहेब. तसंच इतरही पुस्तकं आहे बाजारामध्ये. तुम्हाला जे योग्य वाटेल ते घ्या, परंतु हे पुस्तकं तुमच्या जवळ असू द्या. याच्यावरून 100% तुम्हाला फायदा होईल. तसंच विद्यार्थी मित्र बॅच घेतल्यानंतर कोणत्याही म्हणजे बॅच घेतल्यानंतर 5 ते 6 कोऱ्या वाया घ्या. रफ वाया जरी घेतलं तरी चालेल. आणि प्रत्येक बॅचमध्ये जे पण शिकवते ते सगळं हस्तलिखित नोट्स काढा. प्रत्येक गोष्ट जशी तुम्हाला समजून घेता येईल तशी पूर्ण लिहून घ्यायची. जसं तुम्ही समजून घ्याशाल जसं सांगते तसं तुम्हाला जसं आत्मसात होईल समजन तो टॉपिक समजन तसा टॉपिक लिहून घ्यायचा वहीमध्ये. आणि विद्यार्थी मित्र पहिल्यांदा सर्व टॉपिक आधी सर्व लिहून घ्या आणि टार्गेट ठेवा. साधारणतः तरी 6 महिने अजून पोलीस भरतीचे पेपर व्हायला राहणार. कारण की जाहिरात येणं, मैदानी चाचणी होणं त्याच्यामध्ये मागं पुढं टायमिंग. त्याच्यामुळं एक 6 महिन्यात जरी कालावधी भरला तरी 4-4.5 महिन्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला सिलेबस कंप्लीट करायचा आहे. कुठं नाही काही पण करा. 8-10 तास करा, 12 तास अभ्यासाचं बसायची तयारी ठेवा. रोज बसलंच पाहिजे. पोलीस व्हायचं असेल तर तुम्हाला या गोष्टीची मेहनत करणं आहे. तुम्हाला 8 ते 10 तास रोज बसणं आहे. 10 तास जरी बसले तरी 3 तास मॅथला द्यायचे, 3 तास GKला आणि राहिलेला 1-1.5 तास राहणार. तुम्ही रिजनिंगला दिली तरी चालेल. पहिल्यांदा फक्त आणि फक्त सिलेबसच्या नोट्स काढा आणि सिलेबस कंप्लीट करा. त्याच्यानंतर पुढं मागील प्रश्नपत्रिका सोडवणे, त्याच्यानंतर टायमिंग लावून प्रश्नपत्रिका सोडवणे या गोष्टी मी तुम्हाला सगळ्यात सांगेन. परंतु सध्या तरी हे करा विद्यार्थी मित्र. सिलेक्शन मिळवण्यासाठी एवढ्या गोष्टी तुम्हाला कराव्याच लागेल. इतरही काही अडचणी असाल विद्यार्थी मित्र तुम्ही कमेंट करून सांगा. तुम्हाला 100% आपण कमेंटचं उत्तर देऊ.